जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनची पदाधिकाऱ्यांच्या समस्या अडीअडचणी संदर्भात बैठक व नियुक्तीपत्र वाटप। याबाबत अधिक वृत्त अशी की आज दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 12 वाजता धुळे शहरातील मालेगाव रोडवरील गोशाळेत जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनची पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली। या बैठकीत सदर पदाधिकाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या। या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते, तर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे देखील नियुक्तीपत्र देऊन या ठिकाणी त्यांना नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले। त्याचबरोबर त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन या ठिकाणी पदाधिकाऱ्यांसह नागरिकांसाठी काय करता येईल यावर या ठिकाणी चर्चा करण्यात आली। तर प्रसंगी या ठिकाणी जागतिक मानवाधिकार सुरक्षा फोरमचे जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहेर, जितेंद्र चौधरी, गिरीश चौधरी यांच्यासह आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। आता त्याच्या विरुद्ध कोणी काही आवाज उचलत नाही। आता गोरक्षक म्हटल्यानंतर आता आमचे कार्यक्षेत्र एक आमची काही मोजके लोक आहे आमच्यापैकी ज्या ठिकाणी आम्ही बोलवलं नाही त्यांना, आमची कामाची पद्धत ठरली की आपण गोरक्षण आहे का गोरक्षण तेवढंच करायचं। तसं आपल्यात अनेक वेगळे वेगळे टीम आहे। जसं आमचे वकील साहेब मागे बसलेले, आमचे प्रणव शिंदे वकील, म्हणजे आज जेवढ्या गाड्या स्क्रॅप झालेल्या आहेत कसं यांच्या त्यांचं श्रेय त्यांना जातं। आज म्हणजे अशी व्यक्ती काही बोलायची गरज नाही, म्हणजे खूप मोठं व्यक्तिमत्व सर। एवढ्या चांगल्या पद्धतीने काम चालू आहे। आता तुम्ही एक विमाचा विषय बोलले सर, ठीक आहे, तुम्हाला कळकळ आहे म्हणून तो तुम्ही विषय मांडला, पण मी त्याच्या पुढचं तुम्हाला एक सांगण्याचा प्रयत्न आहे माझा। महाराष्ट्र सरकारने गोसेवा आयोग स्थापन केलं, बरोबर, आणि गोसेवा आयोगाच्या अंतर्गत एक समिती काम करते। तर त्या समितीची पुढची रूपरेषा अशी आहे की एवढे एक दीड वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांना काय करायचंय की जे लोक वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये गोरक्षणाचं काम करत आहे, प्रभावीपणे काम करतात, आणि जे लोक फोकसला आहे किंवा ज्यांना जे अनेक वर्षापासून गोरक्षणाचं काम करत आहे त्यांना 25-25 लाखाचा विमा गोसेवा आयोगातर्फे काढून भेटला। हे महाराष्ट्र शासनाची गोष्ट आहे, कारण ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यावेळेस सगळ्यात पहिले त्यांनी गायीची पूजा केली, आणि ज्यावेळेस त्यांचं सरकारचा कालावधी संपणार होता त्याच्या आधी शिंदे साहेबांनी गायीला राज्यमाताचा दर्जा दिला, देशी गायीला। म्हणजे हे का केलं गेलं माहिती का, हे सांकेतिक विषय की त्यांना पुढे काहीतरी गायीच्या विषयाला धरून काहीतरी करायचं, परंतु अनेक अडचणी त्याच्यामुळे काही एका दिवसात ते होणार नाही। विमाचा विषय तिथे भेटून जातो। विषय असा की आता जसं तुम्ही जसं बोलायला सुरुवात केली, भाषणाला सुरुवात केली, त्यावेळेस तुम्ही गोरक्षक एक गोरक्षक हा विषय बोलले सर, कारण तुम्हाला बाकीचा विषय माहित नाही। आता एवढे जे लोक आहे, आता मी बोलणार नव्हतो पण मला नाईलाजाने बोलावं लागते। गोरक्षण हा विषय बाजूला ठेवलेला आहे आपण, हे जे आपण मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचं काम चालू करतोय, आपला संपर्क मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे काय होतं की अनेक लोकांना आपल्याकडे अपेक्षा आहे, अरे यार असं काहीतरी झालेलं आहे, मग या विषयात काहीतरी करा। मग आता ते आपले बाबांची हत्या झाली, आपले गुरुद्वाराचा विषय, आत्ताच आमचं कुणाल भाऊंचं आमचं बोलणं झालं ते आपण सगळ्यात पहिलं निवेदन आणि सगळ्यात पहिले जे काही विषय करायचा असेल त्या विषयावर आपण वाचा फोडू। आज म्हणजे एक मोठं व्यक्तिमत्व होतं, म्हणजे असं व्यक्तिमत्व होतं त्या ठिकाणी रात्री 2 वाजता जरी तुम्ही गेले आणि तुम्ही त्या ठिकाणी गेले तर ते हक्काने जेवण खाऊ घालायचे, म्हणजे असं व्यक्तिमत्व होतं। आणि अनेक असे वेगळे वेगळे विषय, धर्माचा विषय असेल, काही विषय असेल, अनेक असे पंजाबी मुलींचे लवजियांचे प्रकरण असतील ते आम्ही गुरुद्वारात सॉल्व्ह केले, त्याच्यात बाबाजींनी आम्हाला खूप मोठी मदत केली। आज त्यांची एवढी। नमस्कार, मी राजेंद्र तुकाराम आहेर, जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन संस्थापक अध्यक्ष आणि सैनिक मित्र महाराष्ट्र अध्यक्ष आणि जागतिक कार्यकारी संपादक। आज आमच्या धुळे जिल्ह्यामध्ये गोरक्षकांना या आज नियुक्तीपत्र आपण दिलेले आहेत की समाजसेवा, गोसेवा या सर्वांची सेवा यांच्या हाताने घडो। त्यासाठी आम्ही आज त्या ठिकाणी आपले महेश राजपूत यांच्या शिफारशीनुसार आज आम्ही सर्वांना नियुक्तीपत्र दिलेले आहे। त्या पद्धतीनं इथून पुढे कामाला त्यांना कुठेही अडचण येणार नाही, त्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीमागे खंबीर उभं राहून त्यांना सहकार्य करू, असंच आम्ही एवढं बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गो।